श्री देवगणेश, श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आपण हे जे सहचिंतन पंचक किंवा प्रवचन पंचक ठरवलं होतं संस्कार स्पंदन या विषयावर, आज त्यातला हा शेवटचा भाग आहे, म्हणजे समारोपात्मक आहे. तसा हा विषय न संपणार आहे आणि जगात जे जे चांगलं आहे ना, म्हणजे सत्य शिव सुंदर आपण म्हणतो, त्याचा एवढा तुकडा जरी मिळाला ना तरी ते पूर्ण मिळाल्यासारखं आहे. आणि पूर्ण मिळालं तरी बापरे एवढा अंशच आपल्याला मिळाला असं आपल्याला वाटतं. म्हणून पूर्णमदः पूर्णमिदं, तेही पूर्ण आहे आणि हेही पूर्ण आहे. संस्कार या विषयावर किती बोलणार आणि कुठे थांबणार, हा न संपणारा विषय आहे. पण आपण जेवढं बोललो तेवढं सुद्धा पुरेसं आहे. कारण आपण डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ह्याच्यावरचे बघितले, मन, बुद्धी आज बघायचे. आणि मुख्य म्हणजे पंचकोश जे आहेत, एक आहे बाहेर दिसणारा, त्याला आपण म्हणतो अन्नमय कोश. नंतर अन्नमय आणि मनोमय याच्यामध्ये असणारा प्राणमय कोश, की जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण तिकडे दुर्लक्ष करतो. पण अगदी शाळेत शिक्षकांनी आणि घरी पालकांनी जरी बालकांवर संस्कार केले, अरे एक चांगली पिढी तयार होईल. आता सध्या योगासनांकडे किंवा जिममध्ये जाऊन एक्सरसाइज, व्यायाम करण्याकडे जी प्रवृत्ती आहे ती खूप चांगली आहे. पण लहानपणापासून मुलं कुठे जातात जिममध्ये? अगदी लहानपणी घरात मुलांना शिकवता येईल असं आपण काही बघणार आहोत सुरुवातीला. कारण नाकावरचे संस्कार आपण पाहिलेले आहेत, पण नाकावरचा सगळ्यात महत्त्वाचा संस्कार आपण जो पाहणार आहोत तो म्हणजे श्वसनावरचा संस्कार. श्वसन चालूच आहे की मग ते सशाचंही चालू आहे, हत्तीचंही चालू आहे, माणसाचंही चालू आहे. पण एक मोठा फरक आहे. माणूस उभा आहे, लक्षात ठेवा. आणि उभा असल्यामुळे माणसाला नाभीपासून नाकापर्यंत हा जो ट्रॅक आहे, व्हर्टिकल ट्रॅक म्हणतात. महाराज काय म्हणतात की परेपासून म्हणजे नाभीपासून उठे श्वास तो उभा कल्पवृक्ष. कल्पवृक्ष बाहेर कशाला शोधता? कामधेनू बाहेर कशाला शोधता? या सगळ्या आतच आहेत. बाहेर शोधायला लागले की आपल्याला वाटतं हे सगळी कपोल कल्पित आहेत, या सगळ्या भाकड कथा आहेत. पण आतच आहे ना, ज्याला आपण आज एक शब्द वापरतो पॉझिटिव्ह थिंकिंग, आणि त्याप्रमाणे पॉझिटिव्ह लिव्हिंग, आणि त्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी. बस म्हणजे कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, परीस, अमृत. हे सगळं आतच आहे, सगळं आत आहे. आणि त्याच्यासाठी निरनिराळ्या इंद्रियांवरून संस्कार घडवत प्रत्येक वेळेला आपण म्हणलेलं आहे, संस्कार नाकावरचे असू देत, डोळ्यांवरचे असू देत, मुळात ते बुद्धीवरचे संस्कार आहेत. आपण कितीतरी उदाहरणं बघितलेली आहेत. नाकावरच्या संस्कारांचं उदाहरण आपण बघितलं होतं की तरुणांची पिढी जाताना हनुमंताच्या मंदिरात जाऊन शपथ घेते की आम्हाला माहीत आहे की अत्यंत घाण वास, दुर्गंध असणार आहे, पण आम्ही आमचे नाकं बंद करणार नाही आहोत. कारण नाक्याचं नाकं हे मेंदू आहे, लक्षात ठेवा. मेंदूने सांगितलं शट ऑफ, म्हणजे मी तो स्विच ऑफ केलेला आहे वासाचा, तुम्हाला येणारच नाही घाण वास. आणि इतकंच नाही, पुढे तर एवढी तयारी माणसाची होऊ शकते की ही जी प्रेत आहे त्यांना कुजणारा नाही, तर त्यांना कुंदांचा किंवा त्यांना सुंदर अशा मोगऱ्यांचा वास येतोय म्हटल्यानंतर तो वास यायला लागतो. पण ही फार वरची तयारी आहे. लामा हे जे आपण म्हणतो ना बुद्धांचे गुरु समजले जातात, आणि ल्हासा आता हे उरले ना, कारण तिबेट नावाचा देशच उरलेला नाही आहे. चायनाने तो आपल्यात समाविष्ट करून टाकला. पण पूर्वी होते त्या लामांच्या टेस्ट घ्यायच्या, त्याच्या परीक्षा घेतल्या जायच्या. त्यातल्या इतक्या अंतिम परीक्षा एवढ्या अवघड असायच्या, आणि त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची अतिंद्रिय शक्ती, ज्याला आपण सुपर नॅचरल पॉवर म्हणतो, ती त्यांच्यात निर्माण व्हायची. आणि असे अनेक जणांनी बघितलेले अनुभव लिहून ठेवलेले आहेत. आणि आत्ता तो विषय नाही आपला, आपण एकदा कधीतरी नक्की बघूया की मनाचं म्हणजे बुद्धीचं काय सामर्थ्य आहे ते. मी जर ठरवलं, आत्ता मी फक्त एकच तुम्हाला सांगतो, जो पुढे कधीतरी विषयानंतर सांगेन, की आम्ही शाळेत होतो त्यावेळेला 5वीत किंवा 6वीत, अशा वेळेला मिलिटरीतला एक रिटायर्ड जवान आला होता. ती लवकर रिटायर होतात. तर त्यांनी सांगितलं आम्हाला डायनॅमिक टेन्शन, हे शब्द त्यावेळेचे माझ्या अजून लक्षात राहिलेले आहेत. अर्थ काय मला माहीत नाही, पण तो म्हणाला बघा आता मी माझा हात असा दिसतोय ना तुम्हाला, आता या हातावर मी 1 किलोचं वजन ठेवलं आहे,
आता याच्यावर मी 5 किलोचं वजन ठेवलं आहे, याच्यावर मी 10 किलोचं वजन ठेवलं आहे, मी आता याच्यावर 50 किलोचं वजन ठेवलं आहे, मी याच्यावर आता 100 किलोचं वजन ठेवलं आहे, हे सांगताना त्याचा हात एवढा कापत होता, तो घामाघूम झाला होता. आणि नंतर म्हणतो आता एक एक वजन मी कमी करत येतोय, आता 1 किलोचं वजन आहे. बिलकुल हात थरथरत नव्हता. हा मी व्यायाम केला ना म्हणाले. आणि आमच्या डोळ्यात देखत आम्हाला, आणि अशाच परीक्षा घेतल्या जातात. अरे मनाने आणि बुद्धीनं जर आपण ठरवलं, मन आणि बुद्धी तुम्हाला समजण्यासाठी म्हणतोय, बुद्धी एकच शब्द वापरूया, आपण विचार करणार आहोत. बुद्धीनं जर ठरवलं तर माणसाला काहीही अशक्य नाही, आणि बुद्धीनं जर ठरवलं तर माणसाला काहीही शक्य नाही. मला हे जमणारच नाही असं जर बुद्धीने ठाम ठरवलं तर त्याला ते जमणारच नाही. आणि मी हे जमवून दाखवतो की नाही ते बघा, बुद्धीला जमणार आहे. आपण ज्यावेळेला अब्दुल कलामांच्या पुस्तकाबद्दल बोललो होतो की दी माइंड दॅट इज इग्नाइटेड कॅन नेव्हर स्टॉप अँड माइंड दॅट इज नॉट इग्नाइटेड कॅन नेव्हर स्टार्ट. म्हणजे जे मन विझलेलं आहे, लक्षात ठेवा, ते कधी सुरूच होणार नाही आहे. पण जे मन प्रकाशित आहे, एखाद्या ज्योतीप्रमाणे तेवते आणि त्यातून प्रकाश बाहेर पडतोय, ते मन काही ना काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही. चांगलं करेल, आणि जर वाईटच दिशा दाखवली तर वाईटही करेल, पण काहीतरी करेल, हे लक्षात घ्या. तर नाकावरचा एक संस्कार पाहून आपण त्वचेकडच्या संस्कारकडे वळणार आहोत. तर नाकावरचा हा श्वसन हा फार महत्त्वाचा आहे, आणि तो मुलांना शिकवायचा लहानपणापासून. काही नाही रे, प्राणायाम हा खूप पुढचा शब्द आहे. तुम्ही त्यांना डीप ब्रीदिंग तरी शिकवता येते की नाही. घे बरं श्वास, सोड श्वास, नंतर हे नाकपुडी दाब. त्यांना तो खेळ वाटतो, तो चांगला आहे ना. अनुलोम विलोम 24 तास करता येण्यासारखा प्राणायामाचा प्रकार आहे तो, ते तू कर. आता बघा, श्वास घे आणि फक्त थोडा, कुठेही त्रास नव्हता तो तुम्ही थांबवून ठेव बरं. काय 5 सेकंद थांबवून ठेवला, सोड शांतपणे. आता शांतपणे सोडल्यानंतर थोडं थांबवून ठेव, 3-1 सेकंद थांबवून ठेवला, परत घे श्वास. हे किती सोपं आहे ते. आणि श्वास कायम उभा घ्यायचा. म्हणजे तू झोपलेला असलास ना तरी सुद्धा श्वास नाभीपासून नाकापर्यंत आणि नाकातून आत नाभीपर्यंत. हा एवढा साधा जरी संस्कार झाला तरी मोठी शक्ती निर्माण होईल. ऊर्जेचा जो स्रोत म्हणतात, म्हणजे माझी वाणी काय, माझं चैतन्य काय, नाभी, भिवू नकोस, हे जे मला नाभी सांगते ते सगळं मला मिळू शकेल. आणि याला कुठलंही उपकरण लागत नाही, जिममध्ये वगैरे जावं लागत नाही. फक्त हे घरी एक 5 मिनटं, आणि शाळेत निदान प्रत्येक पिरियडला गेल्यानंतर शिक्षकांनी त्यांना सांगितलं तुमचे हात ह्याच्यावर ठेवा आणि चला आपण आता प्रयोग करूया. कुठला प्रयोग करायचा, आत्ता सांगितल्याप्रमाणे दीर्घ श्वसन, डीप ब्रीदिंग, नंतर रिदमिक ब्रीदिंग. बघा मी म्हणतोय 1 2 3 4, घेतला श्वास, आता सोडूया 1 2 3 4 5 6. मग त्यांना कळेल की श्वास सोडायला जास्त वेळ लागला पाहिजे. त्यांना लगेच कळतं ते, एवढं तरी. आणि श्वास सोडताना बघा हातून किती छान वाटतंय, हा हा हा, हलकं वाटतंय, मोकळं वाटतंय, प्रकाशित वाटतंय, ताजंतवानं वाटतंय, टवटवीत वाटतंय. स्वतःला सूचना द्या, नकळत ते तयार होतं. त्याला आपण ऑटो सजेशन म्हणतो. आपण स्वतःला सूचना दिल्याशिवाय कोणतंही काम करू शकत नाही. प्रॉब्लेम काय, मग अडचण काय, तर आपल्या सूचना या नकारात्मक आणि दरिद्री असतात. उठतोय खरं पण काय घडणार आहे, पेपर आणायला जातोय खरं पण काय नवीन असणार आहे, रडत राव. मग त्यांच्या नशिबी रडणंच आहे की बघूया आज पेपरात काय नवीन आहे, असं सुद्धा म्हणता येतं की. मग का नाही म्हणायचं, आजचा दिवस उजाडलाय, काहीतरी नक्की नवीन घडणार आहे, काहीतरी नक्की असं घडणार आहे की जे आत्तापर्यंत घडलेलं नाही. आणि नंतर तुम्ही बघा 50 वर्षांनी एखादा तुमचा मित्र तुम्हाला भेटतो बसमध्ये काय किंवा कुठे जात असताना बाजारात वगैरे, हे तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. मी तुझ्या नाकावरून तुला सांगतोय, तू हा करे, तो म्हणतो तू तो करे, आणि ओळखी निघतात. गेल्या काही महिन्यात गोष्टी अशा घडलेल्या नाही आहेत, पण हे घडलेलं आहे. एकाला सहज विचारलं, मग दिवाळी कुठे, कुटुंबाबरोबर का कोविड बरोबर? तो म्हणा कोविड बरोबर कोण दिवाळी करणार आहे. हां, म्हणजे तुम्ही जाणार तर आई आजी आजोबांकडे, हे ते कोविडमध्ये तिथे कोण जात आहे. आम्ही आपलं घरीच, म्हणजेच कोविड बरोबर दिवाळी, कुटुंबाबरोबर नाही. भयच आहे हे सगळे. हे कसले निर्भय, हे कसले अभय, हे नावाचे अभय, लक्षात ठेवा. यांना भय इथले संपत नाही. हे ठीक आहे, पण हे भय इथले वाढवतात. लोकांवर परिणाम होईल न होईल, त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर परिणाम होतोच. 5 महिने आम्ही घराच्या बाहेर सरलो नाही, 6 महिने घराच्या बाहेर सरलो नाही, ह्याच्यात काही फुशारकी आहे का? आम्ही सगळी काळजी घेतली आणि आम्ही घराच्या बाहेर गेलो. मुलगा लहान आहे घरात, मुलगी लहान आहे घरात, तिला वाटत नाही आपण बाहेर जावं. निदान शाळेवरून तिला नुसतं नेऊन आणा, ही शाळा बघ तुझी,
किती बरं वाटलं बाबा, आज मी शाळा बघितली. बघा, तिला क्षणभर खाली उतरवा गेटकडे, तिथे सिक्युरिटी असेल. आज जायचं नाही बाई, नाही आत नाही, मी बाहेरून शाळा बघायला आली आहे. का नाही न्यायचं मुलीला? 6 महिने. आणि तुम्हाला खरं सांगतो, 12 एप्रिलला जर आपण हा एकत्र येऊन असं सहचिंतन करण्याचा प्रवास सुरू केला असेल, तर आज ऑक्टोबर म्हणजे किती महिने झाले? 6 महिने झाले. आज तिथी आहे भानुसप्तमी आणि कालाष्टमी. कालाष्टमी म्हणजे वद्य अष्टमी. आपण बघितलं होतं की काळाला खायला दिलेली ही तिथी, आणि दर महिन्याला काळ ही तिथी खातो, म्हणजे आधीचा महिना खातो. आता आज त्यांनी खाल्ली, आता पुढच्या कालाष्टमीला महिन्यानंतर तो हा महिना खाणार आहे. अष्टमी त्याला तिथी दिलेली आहे खायला, पण तो खातो तो महिना. काळाने आपल्या देखत आपल्या आयुष्यातले 6 महिने कच्चा खाल्ले. आपल्याला जाणीव आहे का त्याची? दर कालाष्टमीला आपण कुठला ना कुठला तरी विषय मांडत होतो, त्यावेळेला हा संदेश स्वतःला देण्याचा प्रयत्न करत होतो की अरे आणखीन एक महिना संपला आयुष्यातला. आणि टाईम आहे ना, तेच लाईफ आहे. लक्षात ठेवा, गेलं की परत येणार नाही. काही केलं तरी परत येणार नाही. 6 महिने आपल्या आयुष्यातले गेले, वाया गेले का? नाही. आपण काही ऐकलं का? हो. आपण त्याच्यावर काही चिंतन केलं का? हो. त्याच्याप्रमाणे काही वागण्याचा प्रयत्न केला की हो. आता कदाचित पुरेसा केला नसेल. आता इथून पुढे करूया. आता आपण भेटणार आहोत 18 ते 26, 9 दिवस. 26 तारखेला चातुर्मास्य समाप्ती म्हणजे कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशीच्या आधी ज्यावेळेला पालख्या निघाल्या ना, तेव्हापासून आपण प्रवास सुरू केलेला आहे. त्याच्या आधीसुद्धा महाराजांचं चरित्र बघितलं, त्याच्यानंतर मानसवारी, आणि नंतर आपला प्रवास सुरू झाला. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत असेल. पण ह्या प्रवासात आनंद काय होता की आनंदच आपण मिळवत होतो, हेही लक्षात ठेवा. आणि सगळीकडे आनंदी आनंद होता. मराठीत आनंदी आनंद शब्द खूप चांगल्या अर्थाने वापरतात, म्हणजे सुरुद्ध आणि विरुद्ध. की काय? अभ्यासात आनंदी आनंद, मग मार्क्स म्हणजे आनंदी आनंद, असाही तो शब्द वापरतात ना. मग तसाही वापरूया शब्द. आणि आनंदी आनंदगडे हाही शब्द आहेच की. ठीक आहे, आज अष्टमी आणि सप्तमी, भानुसप्तमी, कारण रविवारी आलेली सप्तमी हा खास सूर्याच्या उपासनेचा वार असतो. आणि सूर्याचं तेज कोण मोजणार? तर माणसाचे डोळे. डोळ्यावरचे संस्कार आपण बघितलेले आहेत. एक उदाहरण सांगून आपण पुढे जाऊया. नाकावरचा तो संस्कार जरा बघूया पुढे, आणि त्वचेवरच्या संस्काराकडे येऊया. एक सिनेमा आहे, तो सिनेमा सुरूच होतो. सिनेमाचा जो नायक, जो आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक आहे, सूर्याकडे टक लावून बघतोय. आणि ज्यावेळेला त्याचे दाखवतात डोळे, त्यावेळेला सूर्य दाखवत नाहीत, आणि सूर्य दाखवतात त्यावेळेला तो दाखवत नाहीत. कारण कसं दाखवणार दोन्ही एकदम? ते काय डोळे तेवढे प्रभावी आहेत की काय? पण तो असे, कारण सिनेमाच असा आहे की मोहब्बत नावाच्या शब्दाची त्याला चीड आहे. प्रेम नाही आहे या जीवनात. या जीवनात आहे ते कर्तव्य, आणि असेल तर फसवणूक वगैरे, अशी त्याची एक तत्वज्ञान बनलेलं आहे. असू दे, मुद्दा काय आहे की सूर्याचं तेज मोजायचं असेल तर ते डोळ्यांनीच मोजता येतं. सूर्य कितीही तेजस्वी झाला, या डोळ्यांनी बघता आलं नाही, मी गॉगल घालून बघेन, समोर काच आणून बघेन. ग्रहण असेल सूर्याचं तर ॲल्युमिनियम फॉईल, म्हणजे आपले ॲल्युमिनियम असतं ना गुंडाळ्याला वगैरे, तर ते डोळ्यासमोर धरून मी बघेन. पण मी बघेन सूर्य. मागे एक गमतीदार गोष्ट बघितली होती, अगदी थोडक्यात बघूया. की रोहिणी ही चंद्राची पत्नी, तिच्याकडून काहीतरी अपराध घडला आणि चंद्राने तिला पृथ्वीवर पाठवला. पृथ्वीवर पाठवणारे मनुष्य जन्म हा शाप आहे. तर ती रडायला लागली, काय करू म्हणजे मला परत तुमच्याजवळ येता येईल? तर सगळ्यात तेजस्वी गोष्ट घेऊन ये. तिने निरनिराळ्या गोष्टी, तिने दाखवल्यासुद्धा गोष्टी, सूर्य आहे, तारे आहेत. नाही म्हणाला, त्याच्याहीपेक्षा तेजस्वी, त्याच्याही. मग काहीच नाही म्हटल्यानंतर ती रडत बसलेली आहे. एक मुलगी पाणी आणायला गेलेली आहे, कारण तिची झोपडी शेजारी आहे, आणि ती रडत कुठे बसली? अरण्यात रडत बसलेली आहे एका झाडाखाली. आणि ती मुलगी म्हणते की का रडतेस तू? आणि किती सुंदर आहेस तू, तू वनदेवी का वनराणी? काय म्हणू मी तुला? तर ती म्हणाली, असू दे, रडतेस का? तिने सगळी कथा सांगितली. तू काय करणार आहेस? ती म्हणाली, मी काहीतरी करू शकते, तू इथेच थांब, जवळ माझी झोपडी आहे. ती झोपडीत गेली. तिने चाकू घेतला आणि आपले 2 डोळे कापले. पहिल्यांदा पानांचा द्रोण केला, त्या द्रोणात ते डोळे ठेवले, आणि चाचपडत आली या झाडाकडे. तू आहेस ना ग वनदेवी? हो. हे दाखव तुझ्या नवऱ्याला. ती म्हणाली, पण काय आहे? दाखव, वेळ करू नकोस. आणि ती म्हणते की हे माणसाचे डोळे जगातली नाही, विश्वातली सगळ्यात तेजस्वी गोष्ट आहे. चंद्राला ते पटलं, कारण हा हिरा याच्यापेक्षा जास्त तेजस्वी आहे, हा तारा त्याच्यापेक्षा जास्त तेजस्वी आहे.
किंवा कमी तेजस्वी आहे. सूर्यापेक्षा चंद्र कमी तेजस्वी, चंद्रापेक्षा सूर्य जास्त तेजस्वी. हे कोण ठरवतं? डोळे ठरवतात. आणि डोळे ठरवतात त्याचा अर्थ त्यांचं तेज त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे की नाही. चौथी पास झालेला मास्तर 6वीला शिकवू शकणार आहे का हो? नाही ना. म्हणजे तो जरा वरचा पाहिजे ना. त्याला जर खालच्यांची परीक्षा घ्यायची असेल तर चंद्र म्हणला अगदी बरोबर आहे. पण ती म्हणाली त्या मुलीचे डोळे गेले. चंद्र म्हणला हे सगळं नाटक मी वरून बघत होतो आणि तिला आहेत त्याच्यापेक्षा सुंदर डोळे आणि नुसते डोळेच नाही तर जगाकडे, कारण किती प्रेमानं तिने तुला त्याग केलेला आहे आपल्या डोळ्यांचा, तिने विचार नाही केला. म्हणून मानवतेकडे बघण्याची अत्यंत विशाल अशी दृष्टीसुद्धा मी तिला दिलेली आहे. ती जास्त सुंदर झालेली आहे. तू चिंता करू नकोस. सगळ्यात सुंदर माणसाचे डोळे. पण हे तेज जास्त का ते तेज जास्त हे डोळे ठरवत नाहीत तर कोण ठरवतं? मेंदू किंवा बुद्धी ठरवते. डोळ्यांबद्दलचं एक बघा. ज्या वेळेला ऐश्वर्या राय नावाची एक नटी, सुंदर निळे डोळे, डोळ्यातच तिचं जास्त सौंदर्य आहे, ती ज्या वेळेला झाली मिस वर्ल्ड वगैरे किंवा मिस युनिवर्स काही म्हणा, आणि तो मुकुट आला, तो मुकुट दुसऱ्या वर्षी तिनीच दुसऱ्याच्या डोक्यावर घालायचा असतो. 1 वर्षाची राज्य असते, त्यांचं सत्ता असते. आल्यानंतर भारत सरकारच्या मनात कल्पना आली, फार सुंदर कल्पना होती आणि तिने सुद्धा छान पद्धतीनं त्याला कोऑपरेट केलं. काय तुझे डोळे एवढे सुंदर आहेत, फक्त तुझ्या डोळ्यांचा फोटो आणि खाली मेसेज. कुणाला वाटत नाही मृत्यूनंतर सुद्धा हे जग पाहत राहावं? डोनेट युअर आईज. नेत्रदान करा. कारण मेल्यानंतर तुमचे डोळेही जाळणार आहेत की, पण मेल्यानंतर लगेच ते डोळे दिलेत तर दृष्टी दिली जाईल आणि तो त्या डोळ्यातून बघत राहील. बघणं निराळ आहे, त्याची दृष्टी ही त्याची दृष्टी असेल. तुमचे डोळे म्हणजे कॅमेऱ्याचं लेन्स आहे ना, ते कॅमेऱ्याचं भिंग आहे ते. तसे डोळे वगैरे कुणाला डोळे 1 वर्षभर होतं ते. आणि नंतर तिची मुलाखत घेतली की किती जणांनी म्हणाले काय मला लक्षावधी पत्र आली, फॅन मेल ज्याला म्हणतात, माझ्या चाहत्यांनी मला पत्र पाठवली. अरे वा, इतकी आली का? पण म्हणाले मी रडले ते पत्र पाहून. इतके सुंदर डोळे माझे, इतकी मला पत्र आली, पण त्यातली जवळजवळ 99% पत्र ही माझ्या डोळ्यांवर शायरी कविता करणारी होती. की सुंदर सरोवरासारखे तुझे निळे डोळे, किंवा ते बघितल्यानंतर निळं आकाशाचं, हे सगळ्या कविता डोळे कुणी दिले नाहीत म्हणाले. म्हणजे काही थोड्या लोकांनी मी नेत्रदान करीन, कारण तुझ्या डोळ्यांनी केलेलं अपील मेल्यानंतर करायचं असतं ना. नेत्रदान फॉर्म आधी भरायचा असतो, तयारी नाही. म्हणाली पराभव आहे. म्हणजे माझे डोळे सुंदर असले तरी लोकांना दृष्टी द्यायला मी कमी पडले. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर श्वसनाबद्दल आपण जे बोलत होतो त्याच्यात एक गोष्ट लक्षात घेऊया. माझा श्वास उभा आहे म्हणजे माझा प्राण उभा आहे. आणि प्राणायाम हा शब्द आपण इतक्या सहज वापरतो हल्ली, पण आयाम या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. आयाम म्हणजे डायमेन्शन. जसं लांबी, रुंदी, जाडी, खोली. आईन्स्टाईन म्हणतो टाईम ऑल्सो इज डायमेन्शन. पण त्याच्यापेक्षा माझं मस्तक, माझी बुद्धी, माझं हृदय, माझ्या भावना, माझे हात, माझ्या कृती, हे डायमेन्शन नाही आहे का माझ्या व्यक्तिमत्वाचं? का लांबी रुंदीच मोजणार? लांबी रुंदी म्हणजे क्वांटिटी झाली. हे शेठजी आहेत 100 किलोचे आहेत, पण त्यांचा नोकर 40 किलोचा आहे. काय कळलं तुम्हाला? किलोच फक्त कळले. म्हणजे जास्त कळायला पाहिजे. मुद्दा काय आपला की ज्या वेळेला मी डायमेन्शनचं, माझ्या व्यक्तिमत्वाचं डायमेन्शन, माझ्या चारित्र्याचा आयाम किंवा मिती, डायमेन्शन, प्राण असला पाहिजे. ज्याचा प्राण चांगला आहे ना, बास तो जिंकेल. तो मग फास्टेस्ट बॉल टाकेल जगातला, तो लॉंगेस्ट जंप उडी मारेल, सगळ्यात गतिमान चेंडू टाकेल, सगळ्यात लांब उडी मारेल, उंच उडी मारेल, किंवा मोठ्यात मोठे संवाद अत्यंत आत्मविश्वासाने रंगमंचावर म्हणेल, चांगल्या कविता सादर करेल, इंटरव्ह्यूला चांगली उत्तरं देईल आणि चांगलं नेतृत्व करू शकेल. कितीतरी गोष्टी तो करू शकेल जर त्याचा प्राण हा अत्यंत रिदमिक, आत्ता सांगितलेला रेग्युलेटेड म्हणजे नियंत्रित आणि उभा असेल तर. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे करताना आता शेवटचा मुद्दा की हे सगळे आपण संस्कार बघितले, एक महत्त्वाचा संस्कार घडवला पाहिजे आपल्या कुटुंबात. एकत्र आलो पाहिजे. म्हणजे जरी मी हॉस्टेलवर राहतोय किंवा पेईंग गेस्ट आहे आणि आम्ही तिघीजणी राहतोय, तर तिघीने 5 मिनिटं एकत्र यायचं. नाही तुमचे धर्म निराळे असतील, नका प्रार्थना करू, मौन. आपण हेच बघणार आहोत मनावरच्या याला. मौन राहा 5 मिनिटं. त्याचा उपयोग काय? ती आर्किटेक्चरची विद्यार्थिनी असेल, ती लॉची विद्यार्थिनी असेल, आणि ही लिटरेचरची विद्यार्थिनी असेल, ती MA करत असेल, ती MSc करत असेल आणि ती MTech करत असेल. हे लक्षात घ्या.
पण तरीसुद्धा त्या तिघींनी एकत्र येऊन डोळे मिटवून काय समोर नको, ओंकार नको, काही नको, काही नको, फक्त श्वासाकडे लक्ष देत सांगायचं की मी माणूस आहे, मी बाकीची पशु पक्षी वनस्पती नाही आणि माणूस आहे म्हणून मला देव होण्याची क्षमता आहे. आपण म्हणतोच ना की नारायणन नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम, नर, नरोत्तम आणि नारायण हे मला बनणं शक्य आहे. तुमची व्हॉट एव्हर कन्सेप्ट ऑफ गॉड यू मे हॅव, तुमच्यापेक्षा बाहेर एक जास्त शक्ती आहे एवढं तरी तुम्ही मानणार आहात ना. मग ते जर मानणार असाल, नाही मी माझ्यापेक्षा जास्त मानत नाही, बरं हवा मानणार आहेस का, जगवते तुला, पाणी मानणार आहेस का, अन्न मानणार आहेस का. मग त्या हवेला आम्ही म्हणतो वायुदेवता, बरोबर ना. तुम्ही पाण्याला आम्ही म्हणतो जलदेवता, पाऊस आम्ही पर्जन्य देवता, आम्ही त्यांना देवता म्हणतो. पण ह्याच्याशिवाय तू जगू शकणार आहेस का, तुझ्याशिवाय कोणी श्रेष्ठ नाही जगात मानलं. अरे पण जिवंत राहण्यासाठी बघा, हा महत्त्वाचा एक विषय आहे. त्वचेवरचे संस्कार, इथूनच आपण पुढे जाऊया की माझ्या फिजिकल म्हणजे माझं जे शारीरिक अस्तित्व आहे त्याची सगळ्यात बाहेरची सरहद्द म्हणजे माझी त्वचा, हे तरी मान्य केलं. माझ्या त्वचेच्या बाहेर कुटुंब सुरू होतं, त्वचेच्या बाहेर समाज सुरू होतो, त्वचेच्या बाहेर सृष्टी आहे. मग त्वचेच्या बाहेर माझा काहीच संबंध नाही, ठीक आहे ना, घेऊ नकोस हवा, पिऊ नकोस पाणी, खाऊ नकोस अन्न, हे ते कसं बाहेर नाही तुझ्या, हे सगळं तुझ्या त्वचेच्या बाहेर नाही. मग त्याच्याबद्दल तुझं काहीच कर्तव्य नाही आहे. पाणी मी प्रदूषित करत नाही, अरे पण किती थेंब वाया जातात तुझ्या त्या गळक्या नळामुळे, थांबव, हे लक्षात ठेवा. पण तू वाचव ना, हा संस्कार घडव ना तू. म्हणजे माझ्या त्वचेच्या बाहेर जग असल्यामुळे खरं म्हणजे ते जग मला जगवतं, हा सगळ्यात महत्त्वाचा संस्कार मी माझ्या मनाला दिला पाहिजे. त्वचेचं वैशिष्ट्य काय माहीत आहे ना तुम्हाला, की डोळे वगैरे आहेत त्या ठिकाणीच आहेत, त्वचा सर्व ठिकाणी आहे. पायाच्या अंगठ्यापासून किंवा बोटापासून ते केस जिथून आलेले आहेत ती सुद्धा त्वचाच आहे की नाही. आणि म्हणून कुठेही आपल्याला टोचलं तरी स्पर्शज्ञान होतं की नाही. अगदी संवेदनाक्षम जर एखादं असेल ना, लहान मूल वगैरे, तर त्यांना डाससुद्धा बसलेलं कळतं आणि ते हात हलवतं झोपेत सुद्धा. कारण का, की त्याला कळतं ते सगळं. म्हणून संवेदना क्षमतेचा एक अत्यंत सुंदर प्रतीक ग दि माडगूळकरांनी सांगितलेलं आहे, मला आठवतं. म्हणजे ते म्हणलं तर काव्यात्मय, म्हणलं तर सांगीतिक आहे आणि म्हणलं तर संस्कारांचं आहे. ते म्हणाले अशी एक गिटार ठेवलेली आहे, गिटार म्हणजे गिटार, हे ट म्हणलं की गटार वाटतं म्हणून आपण गिटार म्हणूया. अशी गिटार ठेवलेली आहे आणि त्याच्या तारेवर अलगद एक फुलपाखरू बसलेलं आहे आणि ते फुलपाखरू बसताना ती तार कंपायमान झालेली आहे आणि त्यातून जी स्पंदनं निघालेली आहेत ती विश्वभर पसरलेली आहेत. हे माझं प्रतीक आहे म्हणाले. काय सुंदर आहे. गिटार आहे, त्याच्यात तार आहे, तार म्हणजे कंपन पावणारी, आणि त्याच्यावर फुलपाखरू बसलेलं आहे. किती सूक्ष्म असेल. परवा आपण बघितलं ना, मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज वैकुंठात ऐकू जातो. काय कल्पना आहे. रवींद्रनाथ टागोरांची अशीच कल्पना आहे. या कल्पना आपल्याला एक महत्त्वाचा सिद्धांत देतात, द एंटायर युनिवर्स इज इंटरकनेक्टेड. विज्ञान म्हणतं कनेक्शन म्हणजे विज्ञान, बरोबर, आणि संत सांगतात इंटर रिलेटेड. रिलेशन म्हणजे संस्कार. लक्षात ठेवा, खूप झालं आपल्याला इंटरकनेक्टेड आहे. त्यांनी दोन्ही सांगितलेलं आहे. ते म्हणाले तुमच्या अंगणातल्या रोपट्याचं फूल तुम्ही ज्यावेळेला तोडता त्यावेळेला दूरच्या ताऱ्याला कळतं कुठेतरी फूल तोडलं गेलं आहे. काय आहे, मी ज्यावेळेला फूल तोडतो त्यावेळेला ती फांदी एवढी तरी हलते की नाही. मग त्याच्या शेजारची हवा, त्याच्या शेजारची हवा, सूक्ष्म सूक्ष्म अतिसूक्ष्म महासूक्ष्म परमसूक्ष्म असं करत करत दूरच्या ताऱ्याला कळतं की कुठेतरी फूल तोडलं गेलेलं आहे. केवढं इंटर रिलेटेडनेस आहे. ते कवी, संत कवी होते किंवा आपण म्हणतो ना की हृदया स्पंदन असलेले कवी होते, म्हणून आपण इंटर रिलेटेड म्हणूया. वी आर ऑल इंटर रिलेटेड. आपण सारे बांधव आहोत, हे कळलं पाहिजे. त्याला भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, याशा इतका विश्व सिद्धांत नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त काव्य आहे की काय. आणि पडो जडो, काही जण जडो म्हणतात. अहो पण पडो म्हणजे आहेच. तुम्ही जाणीव फक्त करून घ्या. ती मुंगी तिथे जाते. काल एक वाक्य सांगितलं होतं बोलता बोलता. एक चांगले गायक आहेत, नावं सांगितले की तुमची मनं त्या दिशेने भरकटतात म्हणून मी नाव सांगत नाही. पण त्याचं एक साधं वाक्य आहे की रस्त्यावरच्या कुत्र्याचा सुद्धा अधिकार आहे तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे. काय वाक्य आहे. मी रस्त्यावरच्या कुत्र्याकडे दुर्लक्ष घेऊन जाता, तो पुक पुक करतो. अरे बघ ना माझ्याकडे,
तुला बोलता येतं, मला भुंकता येतं. निदान त्याला सांगा की अरे हां ठीक आहेस ना रे, बरं असं रे, काय काय हरकत आहे, झाडांशी बोला, आपल्या शरीराच्या भागांशी बोला, त्या खड्यांशी, त्या मातीशी, त्या ताऱ्यांशी, त्या वाऱ्यांशी बोला ना तुम्ही. अरे त्यांचा अधिकार आहे, तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे. विचार करा, मग मुलांचा अधिकार नाही आहे, बाबा बोला ना माझ्याशी, थांब हे काम संपतंय ना माझं. मग ते म्हणतं त्या बाबांच्या मांडीवर जाऊन बसतं, आपल्या मांडीवर लॅपटॉप घेतं, करा काम. बघा ना, ते काय करणार, हल्लीची पोरं तशीच झालेली आहेत. मला प्रत्येकाशी बोललं पाहिजे, प्रत्येकाशी माझ्या संस्कारांची एक तान किंवा एक लय जमली पाहिजे, इन ट्यून विथ ऑर इन रिदम विथ द एंटायर युनिवर्स. हा खरा त्वचेवरचा संस्कार आहे. त्वचेने मी कुणाशी जोडला गेलो आहे याचा अर्थ कुणाशी जोडला गेलेलो नाही आहे. आता माझ्या या त्वचेने मी अमेरिकेतल्या हवेशी जोडला गेलेलो नाही आहे. बरं, हवेशी जोडला गेला आहे म्हणजे हवा ज्या समाजावर जोडला गेलेलो नाही आहे. म्हणजे सध्या तिथे मोठं रणयुद्ध वाजलेलं आहे, त्याच्याशी मी नाही जोडला गेलेलो कुणाशी. मुद्दा काय माहिती आहे ना, मी माझ्या कुटुंबातच तोडला गेलो आहे. म्हणून संस्कार पाहिजे. कुटुंबातच तोडला गेलो. माझा साबण निराळा, माझी पेस्ट निराळी, माझा ब्रश निराळा, माझा टॉवेल निराळा, माझं जेवणाचं ताट निराळं. निराळं 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 काय निराळं निराळं. चल आपण आज ज्यांनी आंघोळ, मुलाला बरं वाटेल, बाबा तुमच्या साबण लावून आंघोळ घालणार. बाबांचा साबण काय तोच असतो, पण त्यांनी स्वतःच्या सोपकेस निराळी असते. अहो मुलाला प्रचंड अनुभव, त्याचाच साबण तुमच्या सोपकेसमध्ये ठेवा, तुम्ही जर एवढे हायजीन कॉन्शियस असाल तर, आणि करा वगैरे. बाहेर येऊन सांगेल काय सुंदर वास आहे, बाबांच्या साबणाने आंघोळ केली. आई म्हणे लाईफबॉय ना, कारण त्या मुलाचा बाबाचा साबण लाईफबॉय. हे लाईफबॉयची मी नालस्ती करत नाही आहे, कारण तो सामान्य माणसांचा आमच्यासारख्या साबण आहे. पण गंमत बघा की त्याच्यात गंमत आहे ना. अरे ह्यालाच कौटुंबिक जीवन म्हणतात, जे आपण गमावलेलं आहे. म्हणून त्वचेवरचे संस्कार बघायचे असेल तर त्वचा म्हणलं की कांती आली, ग्लोईंग कॉम्प्लेक्शन. एक नेता जो 400 किलोमीटरचा प्रवास उघड्या जीपमधून आणि संपूर्ण धुळीच्या रस्त्यावरून करून आलेला आहे, तो नेता नोन फॉर हिज कीपिंग टाईम. कधी तो एक सेकंद उशिरा पोचला नाही. आणि एका वर्तमानपत्राच्या म्हणजे एका साप्ताहिकाच्या संपादकाला त्याची मुलाखत घ्यायची होती, आणि ती मुलाखत घेताना रात्री 11ची वेळ दिली होती याने, कारण त्याला माहीत होतं प्रवास होणार वगैरे. पण मी 11ची वेळ दिली ना, जीप वाटेत बंद पडणार नाही, पोचणार आपण. पोचला फक्त 11ला 5 मिनटं कमी असताना. फक्त बाथरूममध्ये गेले, हे केलं, तोंडावरून फक्त पाणी मारलं, आले, केसावला वगैरे असं पाणी आले. तो जो संपादक होता त्यांनी त्याला पहिला प्रश्न विचारला जो त्याच्या यादीत नव्हता, आत्ता आंघोळ करून तुम्ही आलात का. तो म्हणतो वेळ कुठे, मी धुळीच्या रस्त्यावरून आलो होतो, तुम्हाला विचित्र वाटू नये म्हणून फक्त तोंडावर पाणी लावून आलेलो आहे. ते म्हणाले मग व्हॉट इज द सिक्रेट ऑफ दिस ग्लोईंग कॉम्प्लेक्शन. हा पुरुष आहे, त्याला काही ग्लोईंग कॉम्प्लेक्शन काय, तो काम करणार आहे आदिवासींच्या बरोबर. तर ते म्हणाले की विचार, उच्चार आणि आचार, विचार आधी, उच्चार मध्ये आणि आचार नंतर, याच्यात जर कोऑर्डिनेशन असेल आणि जीवनाचा पर्पज म्हणजे ध्येय जर मिळालेलं असेल, लक्षात ठेवा, तर तुम्ही कायम तरुण राहता, तर तुम्ही कायम तेजस्वी राहता. बाहेरून क्रीम लावून, लक्षात ठेवा, येणारी कांती ही काही तासांची असते. आता तुम्ही हेअर डू केलात, केसच त्वचाच आहेत ना केस म्हणजे, तर अगदी करायचे, त्याच्यावर 1-2 हजार रुपये खर्च करायचे, आणि नंतर करायचं काय, निदान 10-15 दिवस डोक्यावरून आंघोळ करायची नाही, नाही तर गेला की तो हेअर डू. हे कसलं आहे, म्हणजे हे विचित्र आहे ना. हे सौंदर्य आहे ना, ते केसात बाहेरचं सौंदर्य आहे, आत केस, त्यांना मग तो वास घामाचा वगैरे आला वगैरे तरी नाही. म्हणून बाबूराव पटेल नावाचे एक होते, आता सांगायला बसलो ते वेळ, ते मदर इंडिया नावाचं त्यांचं मासिक होतं. मुख्यतः ते फिल्म्सचं हे करायचे, क्रिटिसिझम म्हणजे ज्याला रसग्रहण करायचे, आणि त्यांच्या रसग्रहणावर ती फिल्म चालायची किंवा न चालायची, इतका हा माणूस होता. इंग्रजीत त्यांनी समश्लोकी जशी असते तशी गीता भाषांतरित केलेली आहे. केवढी मोठी माणसं आपल्या देशात अगदी अलीकडे होऊन गेले, आत्ताही आहेत, पण आपल्याला त्यांची जाणीव नाही आहे. आपल्याला आपणच श्रेष्ठ वाटतो. तर त्याला एक भाग असायचा तो, आणि आयेश जोहर, बुद्धिमान माणसं. आयेश जोहर फिल्मफेअरमध्ये तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देईन, आणि किती मार्मिक उत्तर हे सगळे द्यायचे. मार्मिक म्हणजे प्रचंड मार्मिक. तुम्ही तो दिसायला विनोदी नट होता आयेश जोहर, दिसायला चांगला नव्हता विशेष. तुम्ही कधी स्त्री पार्टी केले का,
एकदा मी सीतेची भूमिका केली होती, पण रावणानं मला पळवून न्यायला नकार दिला. इतकं मी भयंकर दिसत होते. नको ही सीता मला नको. तेव्हापासून मला कोणी स्त्री पाठ दिला नाही. हे विनोद वाटेल तुम्हाला, पण त्यांनी दिलेलं उत्तर आहे. बाबूराव पटेलनं विचारलं, विच परफ्यूम डू यू यूज? कुठला परफ्यूम वापरता? ते म्हणाले, मी रोज आंघोळ करतो. किती सुंदर उत्तर आहे. साधा आहे. हा रोजची आंघोळ हा त्वचेवरचा संस्कार आहे. 2दा आंघोळ केली तर जास्तच चांगलं. युधिष्ठिराला प्रश्न विचारलेला आहे की परमस्नान कुठलं? तर आपल्याला वाटेल की परमस्नान म्हटल्यानंतर अभ्यंग स्नान, जे आपण आता करणार आहोत. दिवाळी जवळ आली ना, शुभकामना एकमेकाला देणारच आहोत. पण लक्षात ठेवा, सकाळी उठून आणि अभिअंग, अंग आहे ना, अंग प्रत्यंग ते आलंच, परंतु अभिअंग म्हणजे करताना माझ्या बोटांनी मला किती काम दिलेलं आहे आत्तापर्यंत, माझ्या पायाने मला किती, आपण म्हणतो ना, सेवा केलेली आहे माझी. आपण विचार करूया ना, ते अभ्यंग स्नान आहे. अभि म्हणजे काय? अभि म्हणजे चांगलं, अभिनंदन, अभिवादन, अभीष्टचिंतन, आपण म्हणतो ना अभि. आणि अंग, अंग काय रोजच आम्ही विसळतो की आंघोळ करतो म्हणजे. पण अभ्यंग म्हणजे काय? आंघोळ करताना तेल लावलेलं आहे ना रे तुला, आता बोटा म्हणा ना तुम्ही. आपण नेहमीच म्हणतो पोटा, कारण पोट आपल्याला दिसतं, त्या बोटानं नको का म्हणायला, की त्यांची ग्रीप आहे म्हणून मी चालतो. बऱ्याच गोष्टी आहेत. अभ्यंग स्नानाचा हा एक अर्थ आहे ना, की तुम्ही जोडा, तुम्ही आतून त्या बाहेरच्या अंगाशी जोडलेले जा, त्वचेशी जोडलेले जा. म्हणून चांगला स्वभाव, मोकळा स्वभाव, सगळ्यांवर प्रेम करणारा स्वभाव, आतून कांती सुंदर होते त्याची. त्याला बाहेरून कॉस्मेटिक्स लावावी लागत नाही, सौंदर्य प्रसाधनं लावावी लागत नाही. म्हणून त्यांनी उत्तर दिलेलं आहे की गंगा स्नान नाही, अभ्यंग स्नान नाही. लक्षात ठेवा, दिवसातून 1दा 2दा 3दा स्नान नाही. सर्वात चांगलं स्नान मनाचं स्नान, परमस्नान म्हणतो, द अल्टिमेट बाथ. आणि परमस्नान मनाचं, त्याच्यासाठी साबण कुठला? नाम. मन हा बाहेर धावतंय ना, चला नाम, आणि नाम घेत आंघोळ करा. बघा किती प्रसन्न वाटतं ते. बाहेरची माणसंसुद्धा म्हणतील की आज तुम्ही बाबा शांत दिसताय, कारण नाम घेत आंघोळ केली. आणि आपण गंगा भागीरथी वगैरे श्लोक म्हणत आंघोळ करतो, त्याचा अर्थच तो आहे. आनंदात आंघोळ करायची. सगळ्या त्वचेला सुंदरपैकी स्नान घालणं हा त्वचेवरचा संस्कार आहे. तुम्ही म्हणाला बाहेरचा संस्कार आहे का? हो, पण त्वचेशी, त्या निरनिराळ्या अंगांशी बोलत, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जर स्नान केलं, निदान आठवड्यातून 1दा, रोज एवढा स्नान करायला वेळ कुठे? मान्य आहे 1दा. आता गोव्या वगैरे सारख्या ठिकाणी केव्हाही आंघोळ केली तरी चालते. रात्री करा, सगळेजण झोपल्यानंतर तासभर करत राहा ना. कोण बघणार आहे तुम्हाला, किंवा कोण विचारणार आहे इतका वेळ का आंघोळ करतोस? मजेत करा, पण करायला पाहिजे. नॉर्मन बोरलॉग नावाचा एक अमेरिकन ॲग्रो, म्हणजे त्याला म्हणतात ना ॲग्रिकल्चरल, म्हणजे कृषीचा तज्ज्ञ, भारतात जी ग्रीन रिव्होल्यूशन आणली ती पंजाबमध्ये सुरू झाली. आणि गव्हाचं उत्पादन जास्त करून, ग्रीन बास्केट ऑफ इंडिया म्हणतात त्याला, आणि ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती. पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये तो काम करत होता. आणि त्यावेळेला तिथले प्राध्यापक किंवा ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी बघायला यायचे ना. कारण प्रात्यक्षिक, आता कृषीचं प्रात्यक्षिक तुम्ही लॅबोरेटरीमध्ये काय दाखवणार? शेतातच दाखवायला पाहिजे. आणि जर भाताचं किंवा गव्हाची रोपं कशी रोवायची, म्हणजे पाण्या घासलेल्या चिखलाच्या शेतातच उतरलं पाहिजे. तो घालायचा खाकी चड्डी, हाफ, मारायचं उडी बांधावरून. त्यावेळेला बरेचसे हे प्राध्यापक आणि शिक्षक पांढरे कपडे घालून आलेले असायचे. ते कसे उतरतील मातीत? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला मध्यंतरी अशी एक लाट आली होती, ज्यावेळेला समान हक्क स्त्रियांना पाहिजे होते, त्यावेळेला काही पुरुष आपली नखं नेल पॉलिशने रंगवायला लागले होते. तुम्हीच का आमच्यासारखं होणार, आम्ही तुमच्यासारखं होणार, असं. त्याही त्याने बघितल्यानंतर म्हणतो की ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी नखा पॉलिश लावतात, ते मातीत काय घालणार आहेत बोटं? सांगा बरं. पांढरे कपडे घालतात, ते काय उतरणार आहेत चिखलात? आणि त्यांना मी काय शिकवू? पुढे त्यांचा पुतळा उभारला. त्यांना बोलवलं होतं. त्यावेळेला ते आले, म्हणाले पण ही गोष्ट कशी का ना, पुतळा उभारला, आय एम ग्रेटफुल टू यू, थँकफुल टू यू, परंतु ते काम करा शेतातलं. आणि आम्ही काय, आय एम PhD इन ॲग्रिकल्चर, पण शेवटचं चिखलात केव्हा उतरलं आठवत नाही. मी PhD कागदावरची आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर ते काय म्हणतात, त्वचेवरचा आणखीन एक संस्कार आहे, तो श्रमसंस्कार आहे. त्वचा म्हणजे कातडी काय करणार आहे? अरे हात काम करतात तेव्हा कातडी आहे ना, हे पहिलं वाक्य म्हणलं आपण. माझं बाहेरची सरहद्द त्वचा आहे, त्वचा संपूर्ण शरीरावर आहे. मग ज्यावेळेला आत्ता सांगितलं की चिखलात हात घालायला पाहिजे, जिथे राबते हात तेथे हरी. परवा नाही बघितलं, इकडे काम आणि घाम मध्ये राम आणि श्याम आहेत,
राम आणि श्यामाचं मंदिर कुठलं आहे? मी करतो ते कष्ट ते मंदिर आहे. मला येणारा घाम तीच खरी पूजा आहे. ती शबरी नाही का सांगत, ही घामांची फुलं आहेत. स्वेद पुष्प आपण नाव दिलं त्याला. स्वेद म्हणजे घाम, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्वचेचा साज शृंगार आपण करतो. खूप सांगता येण्यासारखं आहे, पण आपण जरा शिफ्ट करणार आहोत मन आणि बुद्धीकडे. त्वचेवरचे 1 2 3 सध्या फॅशन आहे गोंदवणे, टॅटू. काय भयंकर भीषण. अर्थात आमची पिढी ही न गोंदवण्याची असल्यामुळे क्रिकेटपटू वगैरे बघा ना, सगळे हात सगळं शरीर रंगवलेलं असतं. टॅटू हे जर खरेच करून घेणार असाल तर ती तशी पेनफुल प्रोसेस आहे. ते सुईनं केलं जातं म्हणून ते उरतं, त्याला गोंदवणे म्हणतात. हल्ली टेम्पररी टॅटू म्हणून एक प्रकार आलेला आहे. म्हणजे ते शाई असते आणि तो एक हे असतो, रांगोळी वगैरे काढायला जसा फॉर्म असतो ना साचा, तो ठेवायचा आणि काढलं की झालं. आमच्याकडे इथे मंदिर आहेत, मंदिरासमोर जे टुरिस्ट येतात ते असं काढत असतात. आणि काढायचं असेल ते जातं. काही मेहंदी नाही का काढत आपण? मेहंदी हा एक प्रकारचा टॅटूच आहे, पण रंगाचा टॅटू आहे. हे गोंदवून घेणं, काही जण हनुमान गोंदवून घेतात, हे गोंदवून घेतात वगैरे. एक जण असा किडकिडीत माणूस आलेला होता आणि उघड्याने, कारण ती फॅशन आहे ना हल्ली, आणि किडकिडीत माणसांनी कशाला उघड्या करायचं, संपूर्ण छातीवर हनुमान आणि असा हात. म्हणजे डोंगर कुठले रे? मावला नाही. आता काय उत्तर आहे? म्हणजे ज्याने टॅटू काढला त्याने मावला नाही. हनुमंताचा हात सुद्धा अर्धाच, पण छातीवर हनुमान. आता मला विचारायचं आहे तुम्हाला की गोंदवले हे मनावर का मनात, का फक्त शरीरावर? गोंदवले मनात गोंदवायचंय. काय नाम गोंदवायचं आणि रूप गोंदवायचंय. आणा ना, मनावर महाराजांचं रूप गोंदवलेलं आहे, राम नाम गोंदवलेलं आहे. ते तुम्हाला केव्हाही आठवेल. शरीरावर तुम्ही महाराज गोंदवू शकता, शरीरावर तुम्ही निरनिराळे देव रंगवू शकता, गोंदवू शकता. म्हणून गोंदवणे, टॅटू ही त्वचेच्या बाहेरची क्रिया आहे आणि ती करताना प्रचंड वेदना आपल्याला होतात. सध्या फॅशन आहे, तुम्ही करा, काही हरकत नाही. परंतु हे करताना मनावर सुद्धा काहीतरी गोंदवलं पाहिजे ना. समथिंग हॅज टू बी एच्ड ऑर कार्व्ड ऑन युअर माइंड. हे एचिंग घडतच नाही आहे मनावर. मनावरचे संस्कार हेच खरे संस्कार आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून मनावर गोंदवलं पाहिजे. काय गोंदवलं पाहिजे? तुम्ही जर भक्त असाल तर नाम गोंदवा. तुम्ही जर काम करत असाल तर जे काम आहे ना ते गोंदवा. कितीतरी आहेत. गोंद म्हणजे डिंक आणि गोंदवणे म्हणजे चिकटवणे. आणि हे गोंदवणे म्हणजे हे करणे, टॅटू रंग करणे वगैरे, त्याला आपण गोंदवणे हा शब्द वापरतो. एक गमतीदार प्रसंग सांगतो. एका बाईला ॲलर्जी झाली आणि ते डॉक्टर खूप चांगले होते, स्किन स्पेशालिस्ट होते. बाईला ॲलर्जी झाली याच्यावर. काम काय करता, हे करते वगैरे. एक कुत्र्याचं पिल्लू पाळा आणि त्याला ऑफिसात घेऊन जा, बस तुमचं बरं होईल. अरे कुत्र्याचं पिल्लू पाळा, त्याला ऑफिसात घेऊन जा आणि माझी त्वचेवर रॅश येतं, त्याला काय उपाय आहे? ते म्हणाले रॅश काय तर माहिती आहे ना, तुम्ही काम काय करता? डिस्पॅच क्लर्क. डिस्पॅच क्लर्क म्हणजे काय? पत्र लिहिलेली असतात, ती चिकटवायची, त्याला तिकीट चिकटवायचं. आणि ते तुम्ही कसं करता? त्याची ॲलर्जी आहे, तो जो गोंद आहे मागचा ॲलर्जी आहे. कुत्र्याच्या पिल्लाची जीभ सतत बाहेरच असते. चिकटवा, चिकटवा, त्याला हे करा. काय उपाय आहे? त्या डॉक्टरला हेच सांगायचं होतं की जिभेवर नको, एक स्पंज ठेव, त्या पाण्याने चिकटव. म्हणजे सांगण्याची पद्धत खूप चांगली होती. मला सांगायचं आहे की हे जे संस्कार आहेत हळूहळू आत अगदी मनात आणि बुद्धीत. आता मन आणि बुद्धी आपण वापरूया शब्द, कारण आपल्याला ते इतके घट्ट बसलेले आहेत. आणि मन म्हणल्यानंतर भावना, मन म्हणल्यानंतर कल्पना, मन म्हणल्यानंतर नवोन्मेष शालिनी प्रतिभा, हे नाही, ही बुद्धी आहे सगळी. हे काही नाही. भावना आपण उदाहरणं बघितलेले आहेत, पण आपण मन आणि बुद्धी विचार करूया स्वतंत्र. तर हा एकच विचार आहे आणि सगळ्या संस्कारांचा समारोप आता आपण करणार आहोत. समारोप लक्षात ठेवा. आरोप म्हणजे आरोपण. म्हणजे इतके सगळे संस्कार आपण बघितले. आणि जरी तुम्हाला एखादा आठवला नाही, परत आपण यूट्यूबवर वगैरे जाऊन बघू शकतो की नाही, ऐकू शकतो ही प्रवचनं. आणि मग त्याच्यात तुम्हाला आढळेल आपण विचार भरपूर केलेला आहे. मनावरचे, मनाची आपण व्याख्या काय केलेली होती की मनू हा पहिला, त्याच्यानंतर त्याचं संतान मानव. मानव मन असलेला प्राणी. मग मन काय करतं? मनन करतं. मनन करण्यासाठी मौन हवं. मौन केल्यानंतर मुनी बनणार. आणि मुनी म्हणजे आदर्श माणूस. बघा, मनु, मानव, मन, मनन, मौन, मुनी, आदर्श माणूस. ही मनाची खरी सुंदर व्याख्या आहे.
एकाने काय सांगितलेलं आहे, माणसाचं वैशिष्ट्य काय, आपली पूर्वीची सुभाषितं आठवा, की त्यांनी काय सांगितलेलं आहे की 4 प्रकार आहेत, की आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम. पशु आणि माणसं यांना 4 गोष्टी सामान्य आहेत. कुठल्या? आहार म्हणजे खाणं, निद्रा म्हणजे झोप, भय म्हणजे फिअर, आणि मैथुन म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचा संयोग. हे अगदी कीटकाला सुद्धा आहे. नाही तर कीटक पुढच्या वर्षी कसे जन्मले असते, झुरडांच्या पिढ्याच्या पिढ्या कशा निर्माण झाल्या असत्या. त्यांना आहार लागतो, त्यांना निद्रा विश्रांती लागते, त्याला भय असतंच की हो, आणि मैथुन आहे. मग माणसाला या सगळ्या प्राण्यांपेक्षा या 4 गोष्टी आहेत की. मग कशामुळे माणूस निराळा होतो? संस्कारामुळे. हे लक्षात ठेवा. एक सुंदर होतं, धर्मो ही येतात. त्यांनी सांगितलं धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे संस्कार, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे मूल्य. हे लक्षात घ्या. म्हणून धर्मामुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा CM जोड नावाचा होता. तो तसा निरीश्वरवादी होता, रॅशनल विचार करणारा. त्याला हा प्रश्न विचारला की माणूस आणि इतर प्राणी त्यांच्यात फरक काय? त्यांनी 3 फरक सांगितलेले आहेत, आणि ते 3 फरक आपल्या ह्याच्यात निराळ्या शब्दात सुंदरपणे त्यापूर्वीच सांगितले आहेत. दुर्गा भागवतांचं चिंतन आहे. त्यांनी काय सांगितलं? पहिल्यांदा रॅशनॅलिटी म्हणजे बुद्धीप्रमाणे विचार करायचा. बुद्धी प्रामाण्यवाद किंवा बुद्धिवाद. हे कुणाला दुसऱ्याला कुत्र्याला काय बुद्धिवाद करता येणार आहे? नाही करता येणार. माणूसच बुद्धीनं ठरवू शकतो हे योग्य आहे ते अयोग्य आहे. विवेक विचार आपण म्हणतो ते बुद्धीचं काम आहे. म्हणून माणसाचं पहिलं वैशिष्ट्य रॅशनॅलिटी म्हणजे बुद्धिवाद, म्हणजे बुद्धीनं विचार करणं. दुसरं वैशिष्ट्य काय? सेन्स ऑफ मॉरॅलिटी. मॉरॅलिटी म्हणजे नैतिकता. हे नैतिक आहे आणि हे अनैतिक आहे. माणसाने बऱ्याच गोष्टीवर बंधन घातलेलं आहे. जनावरांना तसं नाही. जनावरांचे संयोग उघड्यावर होतात. जनावरांना भूक लागली ते इकडे तिकडे बघतात, पोट भरलं झालं त्यांचं. ते प्रकृतीच्या पातळीवर जगत असतात. माणसांनी जर असं करायला लागले, एक प्रसंग आहे स्वामी समर्थांच्या चरित्रात, की चीनी एक तरुणी आले होते आणि प्रियकर जोडपं होतं. काहीतरी अक्कलकोटला आले, कोणीतरी सांगितलं तिथे एक साधू आहे, होली मॅन वगैरे बघायला. पण त्यांच्याकडे पोचण्यापूर्वी अक्कलकोटमध्ये त्यांनी सगळ्यांच्या देखत एकमेकांना मिठ्या मारणं, एकमेकाचं चुंबन घेणं हे प्रकार सुरू केले. प्रेम होतं ना. कदाचित त्यांच्या देशात कदाचित त्यांनी कुठेतरी असं वेस्टर्न मॉडेल बघितलं असेल की फ्री तुम्ही कुठेही काही करू शकता. हे फार विचित्र होतं त्या काळात. म्हणजे साधारणतः 1857 नंतरचा काळ आहे. त्यावेळेला स्वामी समर्थानं हे सांगितल्यानंतर ते म्हणाले, बाप रे, चला दोघेही स्त्रिया व्हा. तो पुरुष होता त्याला स्त्री केली. आकर्षण गेलं. हे काय झालं? दोन्ही स्त्रिया झाल्या. दोघांनाही मी पुरुष करू शकतो. आणि नंतर ते म्हणाले, असं काय झालं? मी स्त्री झालो पण आता आमच्यात आकर्षणच गेलं, आम्ही प्रियकर प्रेयसी राहिलोच नाही. त्यावेळेला हे असं कुणामुळे झालं? त्या होली मॅनमुळे, ज्यांच्या दर्शनाला तुम्ही आलात पण तुम्हाला मर्यादांचं पालन नाही करतायत. आणि मग ते त्यांना शरण गेले आणि मग पुन्हा तो स्त्री होता तो पुरुष झाला आणि सांगितलं की प्रेम करायचं असतं, एकांतात करायचं असतं. सगळ्यांच्या समोर प्रेमाचं असं हिडीस प्रदर्शन नाही करायचं. म्हणून म्हणतो की हे आपण जे ठरवतो त्याला नैतिकता. हे नैतिक आहे अनैतिक आहे. कुत्री काहीही अनैतिक करू शकत नाहीत, कारण ते नैतिकही काही करू शकत. कुत्री काही भ्रष्टाचार करणार आहेत का? कुत्रं शिवलं तुम्हाला की तुम्ही म्हणता भ्रष्ट झालो. तसं नसतं. त्यांना प्राण्यांना कुठलाही भ्रष्टाचार नाही. आणि आपण बघितलं होतं ते वॉल्ट व्हिटमनची एक कविता आहे, त्याच्यात तो प्रश्न विचारतो सुरुवातीला, तुम्ही कधी गाईला किंवा बैलाला गुडघे टेकून आकाशाकडे शिंग करून प्रार्थना करताना बघितलंय? नाही ना, कारण ते पापच करत नाहीत. ते पापच करत नाहीत कारण ते पुण्यच करत नाहीत. पाप आणि पुण्य फक्त माणूस करू शकतो, कारण माणसाला बुद्धी आहे. सेन्स ऑफ मोरॅलिटी हे दुसरं आहे. रॅशनॅलिटी, सेन्स ऑफ मोरॅलिटी. आणि तिसरं आहे सेन्स ऑफ ब्युटी. सौंदर्याची दृष्टी फक्त आहे. कल्पना करा, वाघ वाघीण हे असे कुटुंबात फिरत असतात अरण्यात. आपण बघतो निरनिराळ्या ॲनिमल प्लॅनेट वगैरेवर ते वाघ आणि वाघीण आलेले आहेत आणि सुंदर असा धबधबा पडतोय. इकडे सूर्य आहे, धबधब्याचे तुषार उडत आहेत आणि त्या तुषारात इंद्रधनुष्य दिसतंय. हे काही काल्पनिक दृश्य नाही, हे असं दिसतं. वाघ बघून वाघिणीला म्हणेल काय की बघ काय सुंदर इंद्रधनुष्य आहे आकाशात. एखाद्या वेळेला मिस्टर वाघ मिसेस वाघनं म्हणेल हे. तो वाघ काय म्हणणार आहे? त्यांना सौंदर्याची दृष्टी कुठे? किंवा कोल्हा जाता जाता वगैरे आकाशात बघितलं, अरे काय सुंदर आहे आकाश, इतकं कधी नाही हो. त्यांना सौंदर्याची दृष्टी नाही, ज्याला इस्थेटिक सेन्स किंवा सेन्स ऑफ ब्युटी म्हणतो, ते फक्त माणसाला आहे.
सेन्स ऑफ ब्युटी, मॉरॅलिटी आणि सेन्स ऑफ मॉरॅलिटी अँड रॅशनॅलिटी. आपण हे 3 तरी संस्कार स्वतःच्या मनावर आणि बुद्धीवर गोंदवूया. मी विचार करून गोष्टी करेन, अविचाराने करणार नाही. म्हणजे श्रद्धा पाहिजे. डोळ्यात श्रद्धा विचारातून निर्माण होते, अंधश्रद्धा अविचारातून निर्माण होते. श्रद्धाच नाही म्हणजे काय, माझ्याशिवाय कोणी मोठाच नाही, आय एम द वर्ल्ड, आय एम द युनिव्हर्स. एक अत्यंत उद्धट, मदांध आणि स्वतःला नाशाकडे आणि आपल्याबरोबर इतरांचाही अनेकांचा नाश करणारे उद्गार आहेत. आय एम द युनिव्हर्स, मी म्हणजे देश आहे, मी म्हणजे जग आहे आणि मी म्हणजे विश्व आहे. असं विश्वनाथ सुद्धा म्हणत नाही. विष्णू म्हणत नाही मी विश्वनाथ आहे म्हणून, तो आहेच ना, सांगावं लागत नाही त्याला. म्हणून मनावर संस्कार हे खूप आहेत, लक्षात ठेवा. आणि आपण थोडेच बघणार आहोत. भावनांचे झरे, मनाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भावना. आपण नेहमीच म्हणतो, लक्षात ठेवा, बुद्धीची निरनिराळी अंग आहेत, त्यातल्या भावनात्मक अंगाला मन म्हणायचं. मन हे दाखवता येतं का शरीरात? नाही. मनाचा फोटो कधी काढता येईल का? नाही. आपल्याला विचारांचे वगैरे फोटो काढता येतात कारण ते मेंदूच आहे. मेंदू दिसतो, मेंदूवर प्रयोग करता येतात आणि मेंदू इज अ सीट ऑफ इंटेलिजन्स. म्हणजे बुद्धीची जागा कुठे? तर मेंदू दाखवता येते. मनाचं काहीच दाखवता येत नाही हो, कारण मन हा बुद्धीचाच एक भाग आहे. आपण मन स्वतंत्र मानूया, पण बुद्धी एक लक्षात ठेवा. ते जर मला जमलं तर भावनांचे झरे आटतायत का? मी तुम्हाला फक्त 3 उदाहरणं सांगतो, फार वेळ नाही, नुसती सांगून जातो. एका चांगल्या मुख्याध्यापकाने प्राथमिक मराठीतून इंग्लिश आलेल्यांना आपण आपल्या नवीन शाळा, दडपवणारी बिल्डिंग आणि आपण सगळ्यात एक साधा प्रश्न सांगतो, तुम्ही विचार करा या गोष्टीवर. 4थीत ही मुलं दादा होती, कारण 3रीवर दादागिरी करत होती, 2रीला कान पिचकारत होते, 1लीला लाथा मारत होती, दादागिरी. आणि 5वीत आल्यानंतर सगळे क्लासेस त्यांच्यावरती नाही का आले? हा केवढा इमोशनल ट्रॉमा आहे, हा धक्का आहे त्यांना. मग चांगला हेडमास्टर ही मनात त्यांना फुंकर मारेल, त्यांना अस्तर लावेल, त्यांना ऊब देईल, हे सगळे करेल. म्हणून त्यांनी श्यामची आई हा चित्रपट दाखवायचं ठरवलं. मराठीत आहे आणि बऱ्याच जणांनी बघितला नव्हता. त्याच्यात कितीतरी दृश्य आहेत, आपल्याला आज आठवली तरीसुद्धा त्यातली ती गाणी, ते प्रसंग, ती दृश्य आपल्याला काय होतात, डोळ्यात अश्रू येतात. आणि त्यांनी शिक्षकांना, 2-3च शिक्षक होते, नवीन शाळा सुरू झाली होती, त्यांना सांगितलं की मुलांकडे बघा, त्यांचे डोळे पाणावतील. शेवटी शिक्षक एक म्हणाला की मुलगा एकही रडला नाही म्हणून मला रडू आलं म्हणा. काही भावनाच नाही, त्यांना काही ते कळत नव्हतं का? कळत होतं. त्यांनी ती दृश्य दिसत नव्हती का? नाही. पण भावना तयारच झालेल्या नाही आहेत. दुसरं दृश्य, लग्नात मुलीची पाठवणी आहे, सगळ्यांचे डोळे कोरडे. आम्ही सहज गेलो होतो तिथे देवदर्शनाला आणि चांगल्या ओळखीचे लोक दिसले म्हणून गेलो आणि सहज त्या बाईंना विचारलं की जी मुलीची आई होती की तुम्हाला वाईट नक्कीच वाटलं असेल, पण कुणाचे डोळे पाणावले नाहीत. हा प्रसंग बोलून आम्हाला आत काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं. आम्ही हिचे कोणी नाही. ती म्हणली काय, फोन उचलला ना की पलीकडे बोलता येतं ना, आता तर काय व्हिडिओ कॉल आहेत. ती गेली कुठे? इथेच आहे, त्यात काय रडायचं आहे? आम्ही पाठवणी म्हणजे इट इज नॉट पार्टिंग, आमची काही विभागणी झालेली नाही, वी आर स्टील कनेक्टेड फोननी. 2-3 महिन्यांनी रडत आली आणि म्हणाली काय, आता का रडता? म्हणाली मुलगी अमेरिकेला मला न सांगता गेली. मी विरोध केला असता म्हणून सगळं तिने विजा वगैरे सगळं परस्पर केलं आणि अमेरिकन मला फोन केला की मम्मी मी अमेरिकेला पोहोचले. मग आता रडता कशाला? इकडे उचललं, तिकडचे व्हिडिओ कॉल जास्त क्लॅरिटी चांगली आहे, ऑडिओ बीट चांगली आहे, चांगले ऐकू येतात फोन. आता काय रडता? नाही डिस्टन्स. म्हणलं कुठलं डिस्टन्स? इकडे फोन आणि तिकडे फोन, 4 किलोमीटरचं डिस्टन्स, आता 4000 किलोमीटरचं डिस्टन्स. काय ती जवळूनच दिसणार आहे तुम्हाला, बोला तिच्याशी. नाही तरीसुद्धा तिने सांगायला पाहिजे होतं. आता रडायला लागल्या आणि इगो हर्ट झालेला आहे. त्यांना मुलीबद्दल काय फार भावना निर्माण झाल्या तसं नाही, पण मला न सांगता गेली, मी एवढी जन्मदात्री वगैरे वगैरे. काही नाही जन्मदात्री, अगदी विचार करा. म्हणून भावनांचे झरे आटायला लागले आणि अनेक शाळांनी हे कार्यक्रम या शाळेत होणार नाहीत म्हणून आपल्या नियमावलीत, रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये हे लिहिलं आहे, हे नीट वाचा आणि मग मुलाला आमच्या शाळेत ॲडमिशन द्या. बऱ्याच गोष्टी करत नाहीत आम्ही स्नेहसंमेलन करत नाही, आम्ही पिकनिकला नेत नाही, टूर वगैरे तर सोडाच, ट्रिप वगैरे, आणि आम्ही सेंड ऑफ देत नाही 10वीतल्या विद्यार्थ्यांना. गोव्यात शाळा आहेत अशा. कारण या प्रत्येक वेळेला मुलं जे प्रकार करतात ना, लक्षात ठेवा, ते प्रकार कुठल्याही शाळेला सहन न होण्यासारखे आहेत. सेंड ऑफच्या दिवशी युनिफॉर्म जाळायचा,
ते टाईची घट्ट गाठ मारून ते कुठेतरी गाढवाच्या गळ्यात घालायच्या किंवा बाहेर जनावर आहे कुत्रं वगैरे त्याच्या गळ्यात घालायचं, एकमेकाच्या युनिफॉर्मवर सह्या करायच्या, भिंती वगैरे सगळ्या रंगवायच्या. मग त्या मुलांना आपण 6 वर्ष किंवा 10 वर्ष या शाळेत शिकतोय, या शाळेबद्दल ज्याला सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस म्हणतात निर्माण नाही झाला, याची जबाबदारी त्या विद्यार्थ्यांची आहे. पहिलीत आल्यानंतर मला अगदी बाईने आणून दिले, ख्रिश्चन बाई होती, म्हणाली सी व्हॉट माय चाइल्ड हॅज ब्रॉट. म्हणलं युअर चाइल्ड हॅज ब्रॉट, ते तुमच्या घरातच. नो नो नो, आय कॉल्ड माय स्टुडंट्स चिल्ड्रन. व्हेरी गुड फिलिंग. कारण पहिलीतलं पोर आहे, मोठं वांग आलं होतं, पहिलं वांग बाईला. आतापर्यंत फुलं आणतात ते ठीक आहे, ते वांग आणि नंतर आई म्हणाले तुम्हाला गैर वाटत असेल तर वांग मला परत द्या त्याच्या नकळत, पण पहिलं बाईना. केवढी भावना आहे. आणि पुढे पहिल्यांदा हाकलून देईन बाईना, 10वीत गेल्यानंतर पहिल्यांदा हाकलून देईन बाईना. हे कुणीही प्रगती केली, आपण जबाबदार नाही आहोत. घरी पालकांचे हे संस्कार बघा, संस्कारांची गंगोत्री, उगम पालक आहेत, संस्कारांचा प्रवाह शिक्षक आहेत, आणि मग ते समुद्राला जाऊन मिळते वगैरे ते समाजातले इतर नेते आहेत, वडील मंडळी आहे. नको, उगमाच्या ठिकाणीच जर संस्कार नसतील तर वाहणार आहे काय. आणि ही मुलांच्या जीवनाची नदी आहे. विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर शिक्षकांनी काय कविता शिकवताना किंवा त्या काय याच्यामधल्या कविता, पण कानिट किशोर आम्ही त्यांना कवितांचा संग्रह करून दिला की ह्या कविता शिकवा. आजीच्या जवळी घड्याळ, किती त्याच्यात एक रिडल आहे, त्याच्यात एक कोड आहे, आम्हाला माहीत नाही, पण आजी बरोबर वेळ कशी सांगते, कारण तिचं घड्याळ म्हणजे सूर्य असतो. उगवला बहुतेक 6 वाजलेले आहेत, तिथे आलाय 10 वाजलेले आहेत, आजीचं घड्याळ दिसत नाही, टिकटिक करत नाही, तरी बरोबर. विचार करा तुम्ही, ही कविता किती चांगली आहे, त्याला चाल चांगली आहे. आणि तशा कविता शिकवा. टेक्स्टबुकमधल्या कविता शिकवा, शिकवू नका. कोण विचारते दुसरीच्या पुस्तकातल्या कविता शिकवल्या की नाही, कोळसेवाला कोळसेवाला असल्या कविता आहेत त्या. असं तरीसुद्धा त्याला तालबद्ध वाचन करता येईल. मी हे अगदी खरं तुम्हाला सांगतोय, कारण देव आणायचं नाही कवितेत, निसर्गातलं देवत्व आणायचं नाही, सर्वात्मका ईश्वराकडून आकाश हे माझं मन आहे म्हणायचं नाही, कारण तुम्ही सर्वात्मका ईश्वरा शब्द आलाय या काढून टाकल्या सगळ्या कविता. हा स्वतंत्र विषय नको बोलायला, कारण हा क्लेशदायक विषय आहे. म्हणून पाठ्यपुस्तकातल्या कविता यात चालसुद्धा लावता येणार नाही असं आहे. तर मुलांची चाल कशी सुधारेल सांगा बरं. आपण म्हणतो ना ती मुलगी बरी आहे पण तिची चाल बरोबर नाही, चाल चळणूक असा दुसरा शब्द वापरतात, चूक आहे. कविता शिकवायला पाहिजेत, नाट्यप्रवेश घेतले पाहिजेत, काहीतरी त्याच्या हृदयाला भिडेल, स्पर्श करेल असं शिक्षकांनी प्रेझेंट केलं पाहिजे. असे शिक्षक नाही आहेत का? आहेत. पण ज्यावेळेला ते ट्रेनिंगच्या वेळेला शिकवतात ना त्यावेळेला जीव तोडून शिकवतात. आम्ही अनेक शिक्षकांना सांगितलं ही कविता तू 3दा वाच, बास, शिकवू नकोस. कारण कविता वाचताना मुलं एवढी भारावून गेलेली आहेत. एका हमालाची कविता आहे ती, हमालाची. तो बाबू गेनू त्या ट्रकसमोर पडला, तो एक गिरणी कामगार होता, मी ट्रकसमोर पडलो तर मला कोणी विचारणार नाही आहे, तो ट्रक थांबवणारही नाही आहे. कारण का? आम्ही हमाल, आम्ही समाजाचे लागतच नाहीत देणं. अशी काहीतरी दुःखी कविता होती. आणि ती कविता वाचताना वर्गात एकदम शांतता पसरली. एरवी दंगा करणारी मुलंसुद्धा शांत झाली. मग आता ती पुढे प्रश्न विचारणार, मग तो हमाल डोक्यावरून काय नेत होता? टोपली. मग त्या टोपलीत काय होतं? हे काय प्रश्न आहेत? कवितेचा मूड कुठला आहे? कवितेत रस कुठला आहे? करुण रस आहे. मग ते कारुण्य प्रश्नाने गेलं. मग त्याच्या डोक्यावर भारा होता, भारा म्हणजे टोपली. झालं, ही कविता, हे कवितेचं डिसेक्शन आहे, पोस्टमॉर्टम. शिकवू नकोस, फक्त 3दा वाच. आणि मग मुलांना सांगितलं आता मुलांना फक्त प्रश्न विचार आमच्या समाधानासाठी. मुलांनी उत्तरं दिली. शब्द वगैरे त्यांना कळले नसतील पण मुलांनी उत्तरं दिली, ते शब्द सांगितले. कारण भावनांचा अनुभव ट्रान्समिट करणं म्हणजे संक्रमण करणं. लेखकाच्या किंवा कवीच्या भावना या शिक्षकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत. संपूर्ण संस्कारासाठी एक प्रतीक तुम्हाला मी सुचवतो की आपण पूर्वी प्रयोग केलेले आहेत. एक लोलक म्हणजे प्रिझम, आणि इकडून व्हाईट लाईट टाकला की तिकडे स्पेक्ट्रम तयार होतो की नाही. ता ना पी ही नी पाजा VIBGYOR इंग्लिश मीडियम वगैरे तयार होतो की नाही. हे 7 रंग असतात कुठे? त्या पांढऱ्या रंगातच असतात ना. म्हणजे पांढरा रंग सोडा आणि ते हे घाला, 7 रंग तयार झाले. एक भिंगरी घ्या, त्या भिंगरीवर 7 रंग हे करा आणि फिरवा, पांढरा रंग दिसतो.
उलटं झालं ना आता. म्हणजे एका रंगात 7 रंग आहेत आणि 7 रंगात तो पांढरा रंग आहे. संस्कारांचं हे सुंदर प्रतीक आहे. मग मी काय करायला पाहिजे? अरे ते 7 रंग पांढऱ्या रंगातले दिसले कसे? मध्ये तो प्रिझम होता म्हणून त्याला आपण लोलक शब्द वापरूया, प्रिझम. तर तो मी बनलं पाहिजे. टीचर शुड बी अ प्रिझम, नॉट प्रिझन. तुरुंग नाही, तो लोलक बनला पाहिजे. आणि मग इकडून जर कविता गेली तर कवितातले सगळे रंग, इकडून जर एखादं सायन्समधलं तत्त्व गेलं तर जीवनाला त्याचा काय उपयोग आहे? स्पेक्ट्रम निर्माण केला पाहिजे, सप्तरंगी वर्णपट, चित्रपट. ते चांगलं. आता भावनांचं वगैरे खूप सांगता येईल. बुद्धीचे जर आपल्याला बघायचे असतील, शेवटचे 1-2 संस्कार बघूया आणि थांबूया. हे सगळे संस्कार आपण बरेचसे बघितलेले आहेत. बुद्धीचे संस्कार म्हणलात तर बुद्धी घडवते. संस्कार ते शाळा आणि घर यांचाच विचार करावा लागतो. एक तुम्हाला सांगतो, शिक्षणाची जी उद्दिष्ट आहेत, मग ते पहिली असू दे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट, फ्रॉम KG टू PG ऑब्जेक्टिव्स हे हळूहळू डेव्हलप होत जातात. लहान मुलांना चला आता मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची. आज 14 नोव्हेंबर आहे ना. हा जन्मदिन. त्यांना लोक चाचा म्हणायचे, गांधीजींना लोक बापू म्हणायचे. का म्हणत असतील? कारण घर, आपलं सगळं देश हा त्यांचं घर आहे. मुलांना शिकवा ना तुम्ही. गोष्टी सांगता सांगता ते त्या चरित्रात आले, ही माहिती आहे. पुढे माहितीतून ज्ञान, मग ज्ञानातून म्हणजे माहिती, ज्ञान नॉलेज नाही, नोईंग आहे. पण ठीक आहे, कळलं मला. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन. ते ज्ञान वापरायला नको का? मग वापरताना कौशल्य असते की नाही? मुलांना सांगा या वहीला कव्हर्स घालून उद्या आणा आणि कव्हर वाटेल त्या मटेरियलचं घाला आणि कव्हर सजवा. तुम्हाला सांगतो की मुलं 20 असतील आणि मुली जर 20 असतील वर्गात, तर 20 मुलं कुठली तरी फाटकी ब्राऊन पेपरची कव्हर घालून आणतात. मग त्यांच्या आईने जर केलं असेल कव्हर, पण मुली किती कल्पकता वापरतात. ते घेतात, त्याच्यावर कापूस वगैरे लावतात, मग त्याच्यावर ट्रान्सपरंट तो कापूस चिकटवतात, त्याच्यावर ट्रान्सपरंट पेपर वगैरे लावतात आणि नंतर माझी वही म्हणून कुठल्या तरी डाळीनं वगैरे लिहितात. ते त्यांना सगळं शिकवलेलं आहे शाळेत. हे ॲप्लिकेशन नाही आहे, उपयोग नाही आहे आणि उपयोजन कौशल्य नाही याच्यात. हे म्हणून दाखवतात. आज मुलं बसलेले आहेत, मुली बसल्यात. मुलांना फक्त पहिला प्रश्न विचारा. मुलं मुली तुम्हाला दोघीजणी दोघंही तुम्ही कसे आहात ते आठवला. जास्त नीट नेटकं कोण आहे? मुलांना प्रश्न विचारतात मुली. जास्त अभ्यासू कोण आहेत? मुली. जास्त हे उत्तर देतात. आणि म्हणलं मूर्खानो, मी तुमच्यासारखाच मुलगा आहे, लाज नाही वाटत? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मुली दिलं होतं आणि तुमचं उत्तर बरोबर होतं. दे आर सिरियस, दे आर सिस्टमॅटिक अँड दे आर सिन्सिअर. 3 S's अँड यू आर ॲसेस म्हणजे गाढवं. ॲस म्हणजे गाढव. त्या मुली 3 S's आहेत आणि तुम्ही ॲसेस आहात म्हणून मागे पडता. आणि तुमच्याकडे आहे काय फक्त? ते त्या मुलांना सांगितलं नाही, मोठ्या माणसांना सांगता येईल. तुमच्याकडे आहे काय फक्त? पॉवर टू रेप, बलात्कार करण्याची शक्ती. याखेरीज आहे काय? नाही आम्ही बरंच मिळवा. तेच मुलं ही काही निर्बुद्ध नाही आहेत. मुलींइतकीच बुद्धी मुलांना आहे. आणि मुलांनी बुद्धी ॲप्लाय करायची ठरवलं तर मुलींपेक्षा ते पुढे जातील. पण आज हे संस्कार घडवा मुलांवर मुलींवर. मुली पटकन पिकअप करतात. मुली होमवर्क, हे तुम्हाला सांगतो आम्ही करून बघितलेलं आहे. अरे प्रत्येकाला व्हेकेशन वर्क दिलेलं आहे आणि म्हणलं हा होमवर्क नाही आहे, व्हेकेशन वर्क दिलेलं आहे. आणि वही तुम्ही सजवून आणायची. अहो दृष्ट लागेल इतक्या सुंदर वह्या सजवल्या होत्या मुलांनी. हे कुणी सांगितलं? त्यांना आतून आलं की सर सांगतायत ना तर आपण सजवूया. यांना आतून कोणी सांगत नाही. आणि संस्कारांचं जे आहे ना ते फार महत्त्वाचं आतून येणं आहे. बाहेरून आत हा प्रपंच आहे, आतून बाहेर हे अध्यात्म आहे किंवा माझं व्यक्तिमत्व आहे. मी बाहेरून आत शब्द शिकलो, बाहेरून आत निरनिराळी दृश्य पाहिली, बाहेरून आत निरनिराळे अनुभव घेतले, मग काही डोळ्यातून घेतले, काही कानातून घेतले. त्यांचे संस्कार नको का घडायला? कानावर संस्कार म्हणजे काय? कानात निरनिराळे आभूषणं घालायची नाही आहे. कानावरचे संस्कार मनावरचे संस्कार आहेत. मी आता डोळ्यातून निरनिराळे पाहिलं, मला दृष्टी, बुद्धी देते दृष्टी. बुद्धी डोळे नाही देत. डोळे फक्त कॅमेरा. हे फक्त जसे लाऊडस्पीकर, हा स्पीकर जसा आहे तसा, हा आवाज मोठं करण्याचं काम आहे, तेवढं काम तो करतो. विचार करूया आपण. आणि म्हणून संस्कार संस्कार संस्कार, अरे संस्कार संस्कार हा आपला पहिला उद्गार होता. शेवटी तेच म्हणूया, संपूर्ण जीवन व्यापणारं जर काय असेल तर संस्कार. आणि आपलं मन बुद्धी याच्याबद्दल विचार करायचा असेल तर बहिणाई म्हणजे बहिणाई चौधरी यांचा विचार केल्याशिवाय राहत नाही. संस्कार करायचा असेल तर किती सुंदर संधी आहे म्हणून आपण थांबणार आहोत.
मन ही कविता आहे त्यांची. मन वढाळ वढाळ जसं पिकावईल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येतं पिकावर. पण त्याच मनाबद्दल सांगितलंय ना, मन एवढं एवढं आणि मन केवढं केवढं. मन एवढं एवढं जसा खसखशीचा दाणा. खसखस आपल्याला माहीत आहे ना. मन केवढं केवढं आभाळात मावे ना, ही मनाची शक्ती नाही आहे. मन जय्यर जय्यर त्याते उतारे मंतर. अरे सापईचू बरा त्याला उतारे मंतर. मन हे विष आहे, पण सापाचं विष बरं त्याला मंत्र उतरवतो, हे लक्षात ठेवा. परंतु मन विष, पण मन अमृत अमृत नाही आहे ना. मन अमृत अमृत. आणि आपण पुढच्या ओळी आपण रचूया ना. अरे त्या अमृताने मी स्वतः कायम ताजा राहतो, कायम आनंदात राहतो, आणि हे आनंदाचं अमृत सगळीकडे वाटत फिरतो. हा संस्कारांचा खरा संदेश आहे. हा संस्कारांचा संस्कार आहे. आणि आपण तो संकल्प करूया की इथून पुढे मी जाणीवपूर्वक व्यक्त जे होईन ते वाणीतून होणार आहे, कृतीतून होणार आहे. मी डोळ्यातून काय व्यक्त होणार आहे सांगा बरं. म्हणजे मी जरी डोळ्यांनी अभिनय केला, व्यक्त झालो. रावणाचे डोळे कसे असतात, रामाचे डोळे कसे असतात आपण बघतो, पण ते आतून आलेला अभिनय आहे. आतून हे निर्णायक कथ्थकचे डोळे वगैरे फिरवतात की नाही, आतून, बाहेरून नाही. म्हणून खरा संस्कार आतून बाहेर आहे. माझं जे अव्यक्त आहे ते व्यक्त होतं. म्हणजे माझं व्यक्तिमत्व, माझी पर्सनॅलिटी ही जगाला दिसायची असेल तर मी सुसंस्कृत असलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा संस्कार आहे. दिवाळी साजरी करताना आपण हे संस्कार त्याच्यावर विचार करूया. आणि काहीतरी 1-2-3 नवे संस्कार, माझं वय कितीही असलं तरी चालतं, संस्कार शेवटपर्यंत घडवता येतात. पुन्हा आपण हा विषय सुरू करू. तुकारामावर आपण बोलणार आहोत 18 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, म्हणजे 9 दिवस. आणि 26 नोव्हेंबरला आपण हा जो चातुर्मास 5 महिन्यांचा आपल्याला मिळाला त्याला निरोप देणार आहोत. विषय तुकाराम असेल, कारण पालखीनं सुरुवात केली होती आपण, म्हणून विषय तुकाराम आहे. त्या ठिकाणी ताट बसूया. न संपणारा संस्कारांचा विषय आहे. संस्कार मी माझ्यावर घडवायचे, दुसऱ्यांवर घडवायचे हे माझं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. पण माझ्यावर घडवायचे हा माझा धर्म आहे. स्वधर्म, स्वकर्तव्य, आप्त कर्तव्य केलंच पाहिजे. दिवाळीचं शुभचिंतन एकमेकासाठी करूया. संस्कारांची जी शक्ती आहे तिला देवी मानून आपण देवीचे 1-2-3 मंत्र म्हणणार आहोत. माझ्यानंतर म्हणायचे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मुक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः नमस्तस्यै नमो नमः नमस्तस्यै नमो नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय नारायणी नमोस्तुते। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सावकाश हात उघडून समोर दिसणारा हेरा म्हणजे स्पंदायमान संस्काराचं प्रतीक सद्गुरुनाथ गणेश आणि संस्कारांचा छोटासा वाङ्मयीन प्रतिनिधी पुस्तक आणि देवी शारदा सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।